श्रीशाला सांभाळत घरकाम, मार्केट प्लस फन. आजचा दिवस फुल ऑन बिझी असणार आहे. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द श्रीशा वे. आजचा माझा दिवस खूपच बिझी असणार आहे कारण घरातली खूप सगळी कामं आहेत. तर चला सुरुवात करूया आजच्या दिवसाची. सगळ्यात आधी श्रीशा तिच्या फेवरेट डॉगीसोबत खेळत आहे. हे तिचं न्यू गिफ्ट आहे जे तिला तिच्या माऊने गिफ्ट केलेलं आहे. तिला त्याची हलणारी मान पाहून ती खूपच खुश होते आणि त्याच्याशी खेळतच बसते. तिला आधीपासूनच डॉगी खूपच आवडतात, त्यामुळे हा तर तिचा आता फेवरेटच झाला आहे. मग मी माझ्या कामाला सुरुवात केली आणि तांदूळ धुवायला घेतले. पण जसं मी पाणी चालू केलं तसं श्रीशा मात्र बाहेर आली. तिला पाण्यात खेळायला खूप आवडतं, त्यामुळे ती मध्ये मध्ये हात घालायला लागली. हे आमचं रोजचंच आहे. कसे बसे मी तांदूळ धुवून वाळत घातले. थोडंसं तिला आतमध्ये ठेवून मग मॅनेज केलं. यानंतर जे शूज आहेत ते पण मला खूपच दिवसांपासून धुवायचे होते, पण ते पण धुवायला घेतले आज. ते मी आधीच भिजत ठेवले होते, त्यामुळे धुणं थोडं सोपं होईल. त्यामुळे मग मी ते नंतर मग व्यवस्थित धुवून वाळत घालते. थोड्या वेळाने श्रीशा खाऊन मस्त झोपली आणि मग माझं खरं काम सुरू झालं. घरातले सगळे कपडे हे पोतीमध्ये जे आहेत, अख्ख्या साड्या आणि खूप सारे कपडे आहेत, ते सगळं बाहेर काढलं आणि एक एक करून व्यवस्थित ऑर्गनाईज करायला सुरुवात केली. सगळ्यात आधी साड्या नीट फोल्ड करून ठेवल्या आणि मग बाकीचे कपडे वेगळे केले. काही कपडे इस्त्री पण करायचे होते, तेही करून घेतले. असं सगळं काम चालू असतानाच मग श्रीशा पण उठली आणि तेवढ्यात मम्मी पप्पा घरी आले. श्रीशा त्यांना पाहून एकदम खुश झाली आणि त्यात त्यांनी तिच्यासाठी गिफ्ट्स आणले होते. एक क्यूट डॉल आणि एक छोटीशी कुशन. ती कुशन तिला खूप आवडली कारण हल्ली ती कुशनच घेऊन झोपते. आणि तिला डॉल, तिच्या आमचे शेजारी आहेत त्यांनी तिला एक डॉल गिफ्ट केली होती, सो ती पण तिला खूप आवडली. सो न्यू गिफ्ट्स पाहून ती तर खूपच खुश होती आणि त्या कुशनवरती जणू काय करू तिचं असंच झालेलं तिला. सो ती खूपच नवीन गिफ्ट्स पाहून पण खुश होती. एकतर मम्मी पप्पा आलेले त्यांना पाहून पण खुश होती आणि गिफ्ट्स पाहून पण खुश होती. आणि माझ्यासाठी पण मम्मीने एक जो नेकलेस आणलेला खूपच क्यूट होता, खूप छान होता, तो मलाही खूप आवडला. मग त्यानंतर आम्ही सगळे मार्केटला गेलो. मार्केटला गेल्यानंतर तिथे लगेच माझ्या बहिणी पण भेटल्या आणि आम्हाला खूप दिवसांनी असा फॅमिली टाईम मिळाला होता. मग आम्ही पाणीपुरी खायला गेलो. पाणीपुरी खाताना खूप एन्जॉय केलं. तिथे श्रीशाला पण थोडीशी शेव खायला दिली जेणेकरून ती पण शांत बसेल. आणि त्याच्यानंतर मग काजूच्या बिया घेतल्या आणि घरी आलो. बाय.